नमस्कार, सुरेखाज फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेसळमुक्त पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. इथे अगदी घरच्या घरी इथे आपण मलाई पनीर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेलं आहे. आतून छान असं रसरशीत होतं, अजिबात कोरडं होत नाही. करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. आपण इथे लिंबाचा वापर करून पनीर बनवणार आहोत. त्याचबरोबर एकदम हेल्दी आहे. अगदी लहान मोठे बिनधास्त असे खाऊ शकतील. त्याचबरोबर लिंबाचा वापर केल्यामुळे बऱ्याच जणांची तक्रार असते की पनीरला लिंबाचा वास राहतो. ती तक्रारसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी दूर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी टोपामध्ये थोडंसं खाली तळाशी पाणी टाकायचं आहे. त्यात मी फुल क्रीम दूध टाकलेलं आहे 1 लिटर. आता हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे दूध फाडण्यासाठी इथे मी 3 लिंब घेतलेले आहेत. आता ह्या लिंबाचा रस आपल्याला ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता लिंब कट करून घेऊया. आता हे 3 लिंब 1 लिटर दुधासाठी जास्त वाटतात, परंतु काही वेळा काय होतं, दुधाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं की लिंबाचा रस किती लागेल. इथे मी पॅकेटवाल्या दुधाचा वापर केलेला आहे. कदाचित कमी जास्त लिंबाचा रस लागू शकतो दूध फाडण्यासाठी. आता हा लिंबाचा रस डायरेक्ट आपल्याला न घेता चाळणीनं असा गाळून घ्यायचा, जेणेकरून ज्या बिया आहेत ना ते वरती राहतील. आता हा सर्व मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी पाववाटी एवढा झालेला आहे. आता हा डायरेक्ट न वापरता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं. जवळपास अर्धी वाटी एवढा आपल्याला लिंबाचा ज्यूस तयार झालेला आहे. इकडे दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. एक उकळी आल्यानंतर गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही. आता गरम गरम दुधामध्ये आपल्याला लिंबाचा रस न टाकता हे दूध थोडंसं आपल्याला ह्याची वाफ घालून घ्यायचं आहे. अगदी 30 सेकंदासाठी फक्त सतत चमचा ढवळून घ्यायचा आहे. एकीकडे मी एका टोपामध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 3 चमचे साखर टाकून घेणार आहे. तर हे बॅटर आपण पनीर धुण्यासाठी वापरणार आहोत. यामुळे काय होतं, लिंबाचा रस अगदी नाहीसा होतो. आता ही साखर विरघळेपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. इकडे दूधसुद्धा बऱ्यापैकी वाफ गेलेली आहे. आता ह्या पळीमध्येच मी लिंबाचा रस थोडा टाकून घेणार आहे. असा दुधामध्ये असा टाकून घ्यायचा आहे आणि एका दिशेला असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ना दूध एकदम हळूहळू फाटलं जाईल. जेवढं हळूहळू दूध फाटेल तेवढं व्यवस्थित आपलं पनीर निघलं जाईल. तुम्ही जास्त लिंबाचा रस एकदम टाकाल तर पनीर व्यवस्थित निघणार नाही. अगदी पनीरची क्वांटिटी कमी निघू शकते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 वेळा हीच प्रोसेस आपल्याला डबल करायची आहे, जेणेकरून पनीर व्यवस्थित निघलं जाईल. चमचासुद्धा जोरात ढवळायचा नाही, एकदम हळूहळू ढवळायचा आहे, जेणेकरून जे पनीरचे जे तुकडे आहेत ना एकदम लहान नाही होणार, एकदम जाड अशी भुर्जीसारखी होणार आहेत. तुम्ही बघू शकता की 3 वेळा असं मी केलेलं आहे. बऱ्यापैकी इथे पनीर आपलं तयार झालेलं आहे. दूध व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे. जे कडेला लागलेलं आहे ना पनीर, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. पनीर छान असं सेपरेट झालेलं आहे. हिरवं पाणी असं वेगळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं पनीर झालेलं आहे. आता हे पनीर आपल्याला जास्त वेळ गरम पाण्यामध्ये नाही ठेवायचं, गाळून घ्यायचं आहे. इथं जो लिंबाचा रस उरलेला आहे तो टाकायचा नाही आहे, बाजूला ठेवायचा आहे. आता हे पनीर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यातून गाळून घ्यायचं. त्यासाठी खाली मी टोप ठेवलेला आहे. टोपावर एक चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यावरती हा कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे. पनीर व्यवस्थित आपल्या इथे गाळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे जे रुमाल आहे ना तो उचलून घ्यायचा आहे. आपल्याला पनीर धुण्यासाठी आपल्याला दुसरा टोप घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये खाली जे हिरवं पाणी आहे अगदी पौष्टिक आहे. याला आपण वे वॉटर असं बोलतात. ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये करू शकता किंवा चपात्याचं पीठ मळण्यासाठी किंवा पुऱ्यासाठी जर पीठ मळत असेल त्याच्यासाठी सुद्धा वापर करू शकता किंवा डाळ बनवत असाल तर डाळीसाठी सुद्धा वापर करू शकता. आता हे पनीर आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. त्यातला जो लिंबाचा रस आहे ना तो पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे टोपामध्ये गरम पाणी केलेलं होतं ना साखरेचा, त्याचा वापर करायचा आहे. आता पाणी थोडं टाकायचं आहे आणि असं चमच्याने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो थोडंफार जे पनीरच्या आतमध्ये जो लिंबाचा रस राहिलेला आहे तो सर्व असा लिंबाचा रसाचा वास त्यांना पूर्णपणे जाईल. ह्या पद्धतीने केल्यामुळे अजिबात पनीरला लिंबाचा वास राहणार नाही. परंतु तुम्ही म्हणाल की साखरेमुळे पनीर गोड होऊ शकतं का, तर अजिबात होत नाही. आपण हे पनीर छान असं पिळून घेणार आहोत, त्यामुळे सर्व पाणी खाली नितळलं जातं. लिंबाचा रससुद्धा यामुळे खाली नितळला जातो. अजिबात ह्याला लिंबाचा वासही राहत नाही, साखरेचा गोडवासुद्धा राहत नाही. एकदम परफेक्ट असं पनीर तयार होतं. तुम्ही बघू शकता. हे आता पनीर भरपूर असं गरम आहे, वाफ निघते भरपूर, पण जेवढं निघेल एवढं आपल्याला यातून पाणी निथळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान असं पिळून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता छान असं याचं गाठोडं बांधून घेते मी सुरुवातीला, म्हणजे कसं पाणी निथळण्यासाठी अगदी सोपं पडेल. छान असं पाणी निथळून घेणार आहे. इथे पाणी व्यवस्थित निथळल्यामुळे काय होतं, पनीर व्यवस्थित सेट होतं. आता काय करायचं आहे, जे पनीरच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या आपल्याला सर्व अशा मोडून घ्यायच्यात. अशाच ह्या बोटाने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पनीरचे जे पनीर आहे ना छान असं मी मॅश करते. रुमालातच आपल्याला असं मॅश करायचं, जेणेकरून पनीर व्यवस्थित असं सेट होईल. कुठेही असं कापताना असे त्याचे तुकडे पडणार नाही. एकदम घट्टसर असं आपलं पनीर तयार होईल, एकदम व्यवस्थित. अशाच प्रकारे आपल्याला सर्व बाजूने आपल्याला पनीर असं छान असं मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करता करता आपल्याला ह्याला आकारसुद्धा देणं अगदी महत्त्वाचं आहे. ह्याला तुम्ही गोल आकार किंवा चौकोनी आकार असं देऊ शकता. तुम्ही बघू शकता परत हे गाठोडं असं मी घट्ट करत आहे. निघेल एवढं ह्याच्यातून पाणी काढत आहे. यामुळे काय होतं, व्यवस्थित पनीर सेट व्हायला मदत होते. आधी भरपूर असं हे गरम आहे अजून. तुम्ही बघू शकता इथे आपलं पनीर इथं सेट करण्यासाठी तयार झालेलं आहे. त्यासाठी मी इथे एक ताट ठेवलेलं आहे. ताटावर हे दुसरं असं प्लेट असं मी पालतं करून ठेवणार आहे. आता ह्याच्यावर आपल्याला हे पनीर ठेवून घ्यायचं आहे. आता पनीर ठेवल्यानंतर ही गाठ अशी सोडून घ्यायची आहे. थोडंसं त्याला मोकळं करायचं आहे, कारण आपल्या ऑलरेडी असं पनीरला आपण असं सेट केलेलं आहे, आकार दिलेला आहे. आता ह्या पनीरवर आपल्याला थोडंसं असं वजन ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे घरामध्ये जे वजनदार वस्तू आहे ना ते ठेवा. साखरेचा डब्बा किंवा तांदळाचा डब्बासुद्धा ठेवू शकता, 4 किलो 5 किलो असा, जेणेकरून व्यवस्थित पनीर असं सेट होईल. आता ह्याच्यावर मी दुसरी प्लेट ठेवते, कारण आपल्याला गोल पनीर बनवायचं आहे आकार. तर त्याच्यावरच या प्लेटवर मी एक डंबल ठेवते. हे एक डंबल 2.5 किलोचं आहे. त्याच्यावर अजून मी दुसरं डंबल ठेवणार आहे. इथे मी 2 डंबलचा वापर केलेला आहे. तुम्ही अगदी तुमच्या गरजेनुसार तुम्ही कितीही वजन ठेवू शकता. आता हे आपल्याला 1 तासासाठी असं ठेवायचं आहे. आता 1 तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता. 1 तास झाल्यानंतर आपलं पनीर व्यवस्थित असं सेट होतं. 1 तासाच्या जास्त ठेवू नका, नाही तर पनीर असं फार कोरडं होतं. कोरडं झाल्यावर खायला एवढी चव लागत नाही, असं क्रीमी लागत नाही, एकदम कोरडं होतं. तुम्ही बघू शकता रुमालाला कुठेही पनीर असं अजिबात चिटकलेलं नाही. एकदम मस्त असं पनीर सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी डेअरीमध्ये मिळतं तसं पनीर इथे तयार झालेलं आहे. ते अगदी पौष्टिक मस्त असं ते पनीर झालेलं आहे. तुम्ही कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता कट करताना अजिबात कुठेही तुकडा पडत नाही आहे किंवा असं विस्कटलेलं नाही आहे कापताना. मस्त असं जाडसर असं आपलं पनीर तयार झालेलं आहे. एकदम हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आता ह्या पनीरचे मी तुकडे करून घेणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणात पनीर बनवत असाल तर अर्धा भाग असे तुकडे करून घ्या. उरलेला भाग कसा स्टोअर करायचा ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तुम्ही बघू शकता एक एक तुकडा किती छान सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. अजिबात कुठेही तुटत नाही. मी एवढं दाबते तर पनीरचा अजिबात तुकडा पडत नाही. याचा अर्थ आपल्या इथे परफेक्ट असं पनीर तयार झालेलं आहे. एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मस्त असे सगळे एकसारखे तुकडे करून घेते मी. मस्त असं आपलं इथे पनीर तयार झालेलं आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे. याच्यापासून तुम्ही कोणती मिठाईसुद्धा बनवू शकता त्या छेन्यापासून, कारण आपण इथे लिंबाचा वापर केलेला आहे. आता जे उरलेलं जे पनीर आहे ना ते कसं तुम्ही एक 8 ते 10 दिवस कसं स्टोअर करू शकता ते सुद्धा मी सांगणार आहे. एकदम व्यवस्थित राहतं, कुठेही अगदी खराब होत नाही. त्या पनीरला अजिबात वास येणार नाही. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तयार होतं अशा प्रकारे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हे पनीर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ह्या पनीर आपण सेट करण्यासाठी एक टिफिन बॉक्स घेतलेला आहे. त्या टिफिन बॉक्समध्ये आपण हे पनीर एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित स्टोअर करू शकतो. आता हे अर्ध पनीरचे तुकड्याची मी भाजी बनवणार आहे ना, अर्ध पनीर परत मी फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवणार. त्यासाठी टिफिन बॉक्समध्ये आपल्याला हे पनीरचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकायचं की पनीर बुडेल एवढं पाणी टाकायचं, जेणेकरून पनीर व्यवस्थित असं 8 ते 10 दिवस राहील. वरती जर पनीर असं कोरडं राहिलं तर पनीर वरची बाजू अशी लाळबीट होऊ शकते किंवा खराब होऊ शकते. त्यासाठी पनीर बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे. आता ह्याला झाकण लावून तुम्ही 8 ते 10 दिवस ह्याला स्टोअर करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तुमची व्हिडिओसुद्धा शेअर करू शकता. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे लिंबाचा वापर करून. व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब